नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. उमरखेड तालुक्यातील थेरडी प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर. कर्मचारी कमतरतेमुळे रुग्णांना सुविधा मिळेनात. आदिवासी भागातील नागरिकांचे हाल. उमरखेड तालुक्याच्या दुर्गम बंदी भागातील थेरडी प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे पूर्णपणे वाऱ्यावर आहे. डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेवकांची पदे रिक्त असल्याने 15 ते 20 गावातील लाखो लोकसंख्येला मूलभूत आरोग्य सुविधाही मिळत नाही. पावसाळ्यात आजार वाढले तरी रुग्णांना उमरखेड किंवा हिमायतनगरला धाव घ्यावी लागत आहे. गेल्या 8 महिन्यांपासून येथे कायमस्वरूपी डॉक्टरच नाही. डॉक्टर मुख्यालयी हजर राहत नाही. वरिष्ठ अधिकारी न विचारता मर्जीप्रमाणे काम पाहतात. आठवड्यातून 2 वेळा उमरखेडहून डॉक्टर येतात, पण तेही बस सेवा नसल्याने अनियमित असतात. थेरडी, गाडीबोरी जवळ परिसरातील नागरिकांना ताप, सर्दी, प्रसूती, सर्पदंश यासाठी 2530 किमी दूर जावे लागत आहे. रुग्णवाहिका 108 देखील रस्त्याची अवस्था खराब असल्याने वेळेवर पोहोचत नाही. रात्री बाळाला ताप आला तर PHC ला कुलूप असते. औषधेही मिळत नाहीत. खासगी डॉक्टरांकडे 500-700 रुपये खर्च करावे लागतात. अशी व्यथा थेरडीच्या स्थानिक नागरिकाची मागणी यांनी मांडली आहे. हा भाग अनुसूचित क्षेत्रात येतो. येथे मलेरिया, कुपोषण, प्रसूतीचे प्रमाण जास्त आहे, पण कर्मचारी नसल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या योजना कागदावरच आहेत. लसीकरण, तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने सांगितले की थेरडी PHC साठी कर्मचाऱ्यांची मागणी शासनाकडे केली आहे. लवकरच भरती प्रक्रिया पूर्ण होईल. तोपर्यंत शेजारच्या PHC मधून वैद्यकीय अधिकारी पाठवण्यात येईल. बहुजन मुक्ती पार्टीचे इंजिनियर विद्वान केवटे यांनी नुकत्याच केलेल्या दौऱ्यात ही बाब उघड केली. ते म्हणाले, बंदी भागातील जनता कर भरते, मते देते, पण आरोग्याची सुविधा नाही. तात्काळ कायमस्वरूपी डॉक्टर व 24 तास PHC आणि औषधांचा पुरवठा करा, अन्यथा आम्ही आरोग्य विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करू. स्थानिक नागरिक मारुती लांडगे, वैभव दुबे यांनीही PHC सुरू करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी मागणी केले आहे की एक कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा. 2. 24 तास PHC सुरू करून नर्स व वॉर्डबॉयची नेमणूक करावी. 3. मोफत औषधे व तपासणी नियमित उपलब्ध करून द्यावी. 4. रुग्णवाहिका सेवा बंदी भागासाठी सुरू करावी. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला आहे. अशा वेळी थेरडी PHC सारखे केंद्र बंद राहणे हे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचे उदाहरण आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.